नमस्कार, माझे नाव अर्चना आहे. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण 5 मिनिटात बनणारा मोदक बनवणार आहे आणि तोही लहान मुलांचा फेवरेट असा हा मोदक आहे आणि झटपट असा बनणारा मोदक आहे. तर तो म्हणजे ओरिओ मोदक. त्यासाठी अशा पद्धतीने 2 पॅकेट ओरिओचे बिस्किट आपण घेतलेले आहेत आणि हे बिस्किट आता आपल्याला काय करायचे आहे, जे या 2 सेंटरमध्ये जे क्रीम आहे ती काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने एका बाउलमध्ये. तर अशाच पद्धतीने सर्व क्रीम मी या बाउलमध्ये काढून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता सर्व क्रीम मी काढून घेतलेली आहे. आता जे बिस्किट आहेत ते बिस्किट आपल्याला मिक्सरमध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि याला बारीक करून घ्यायचे आहेत. ही अगदी सोपी रेसिपी आहे गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी. आणि जे आपण क्रीम काढून घेतलेली होते यामध्ये डेसिकेटेड कोकोनट टाकायचं आहे आणि आपल्याला टाकायचं आहे मिल्क मेड. तुम्ही मिल्क पावडरसुद्धा टाकू शकता. अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचे आहे आणि याचे आपल्याला काय करायचे आहेत, असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे मिक्स करून घेतलेले आहेत. आता जे आपण बिस्किट वाटून घेतलेले होते ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि यामध्ये थोडं करून दूध करून आपल्याला हे घट्टसर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी मळून घेतलेलं आहे. दूध टाकून थोडं आपल्याला जास्त दूध वगैरे टाकायचं नाही आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे तयार झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जे आपण क्रीम करून घेतलेली होती याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. म्हणजे कसं आपल्याला मोदकामध्ये हे छोटे छोटे पांढरे असे गोळे दिसताना पण छान दिसतात आणि खायलासुद्धा एकदम मस्त वाटतात आणि गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी झटपट असे 5 मिनिटात हे तयार होतात. तर आपल्याला काय करायचं आहे, मोदकाचा साचा घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला जे आपण बिस्किटांचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि अशा पद्धतीने मोदक करून घ्यायचा आहे आणि मध्ये पोकळ करून जो गोळा केलेला होता क्रीमचा तो टाकून आपल्याला मोदक बंद करून अशा पद्धतीने मस्त असा हा ओरिओ मोदक करून घ्यायचा आहे. बघा किती छान दिसतो, किती मस्त दिसतो, आकर्षक दिसतो, खायलासुद्धा एकदम टेस्टी लागतो. लहान मुलांना तर हा खूप आवडतो. म्हणून गणपती बाप्पासाठी आणि लहान मुलांसाठी आपण हा मोदक बनवलेला आहे. एकदम झटपट 5 मिनिटाच्या आधीच हा मोदक तयार होतो. तर तुम्ही बघू शकता किती छान हे मोदक तयार झालेले आहेत. तर अशाच पद्धतीने हे सर्व मोदक मी आता करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता असे आपले हे सर्व मोदक तयार झालेले आहेत. तर थोडंसं पीठ उरलं होतं आणि जे क्रीम पण उरली होती तर त्यामध्ये मी काय केलेले आहेत, थोडेसे क्रीम आणि जे आपलं बिस्किटचं बॅटर उरलं होतं तर मिक्स करून मी हे असे तुम्ही बघू शकता आकार पण असं छान आलेला आहे आणि दिसताना थोडं आकर्षक दिसत आहे असा मोदक केलेला आहे. तर अशा छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते किती छान हा मोदक तयार झालेला आहे. तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये.